आज आपली अडचण अशी आहे की एकीकडे खूप मोठी बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे रोजगार देखील खूप आहे. आज जर तुम्ही कुठल्याही कारखानदाराला विचारलं तर तो म्हणतो साहेब आमच्या इथे जागा खाली आहे, कुठल्याही कारखान्यात जाऊन बघा तुम्हाला तिथे पाटी दिसेल की बाबा भरती चालू आहे. पण दुसरीकडे तुम्ही सामान्यांना विचाराल तर ते म्हणतात आम्हाला नोकऱ्या मिळत नाही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. याचं कारण असं आहे की वी डोंट हॅव स्किल्ड मॅन पॉवर. आता अनस्किल्ड यांना कुठल्या रोजगाराच्या संधी नाही आहे, त्यामुळे एक मोठा स्किल्स मिसमॅच. एकीकडे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी या तयार झालेल्या आहेत, पण त्या संधी एवेल करून घेण्याकरता जे कौशल्य प्रशिक्षित मॅनपॉवर पाहिजे ते मॅनपॉवर मात्र आपल्याकडे कुठेही नाही. आज 2020 सालापर्यंत 20 कोटी कौशल्य प्रशिक्षित लोक आपल्याला तयार करायचे आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये त्याच्या 10% किमान 2 कोटी कौशल्य प्रशिक्षित आपल्याला मानव संसाधन तयार करावं लागेल. आपली अवस्था अशी आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये आपण ह्या स्किल्स डेव्हलपमेंटच्या संदर्भात कुठलीच प्रगती केलेली नाही. आणि हे काही मी जसं मगाशी सांगितलं की करू बाबा 10 वर्षांनी, असं नाही आहे. संधी निघून जाते. जाणारा प्रत्येक दिवस हा आपल्या हातून निसटून गेलेली संधी आहे. देशाला वर नेण्याचे जे काही काळ आहेत त्या काळातनं एक एक दिवस आपण कमी करतोय आणि म्हणून त्याकरता देखील मोठ्या व्यवस्था या आपल्याकडे उभ्या करण्याची आवश्यकता आहे. आता उच्च शिक्षण असेल किंवा तंत्र शिक्षण असेल, कौशल्य प्रशिक्षण असेल, याचा बेसिस काय आहे? तर याचा बेसिस आहे ज्याला आपण विस्तार म्हणतो, सर्वसमावेशकता म्हणतो आणि गुणवत्ता म्हणतो. एक्सपान्शन, इन्क्ल्युजन आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीच्या आधारावर उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण हे आपल्याला उभं करायचं आहे. आणि मग याची अवस्था काय आहे? तर आपण जर बघितलं तर आज आपल्याला विद्यापीठांची संख्या कमी आहे. आज प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाची आवश्यकता आणि त्याच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला स्वायत्तता ही देणं देखील आवश्यक आहे. त्याचे आपण मानांकन किती करू शकतो, त्याच्यामध्ये ॲक्रिडिशनचे स्ट्रिंजंट प्रोसिजर्स आपण ठेवू शकतो, पण मोठ्या प्रमाणात जोपर्यंत आम्ही स्वायत्त इन्स्टिट्यूट्स उभ्या करणार नाही तोपर्यंत हा जो काही विस्तार आहे तो आपण मोठ्या प्रमाणात करू शकणार नाही. त्यासोबत ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की उच्च शिक्षणाचं खाजगीकरण मान्य पण व्यापारीकरण नाही. याचं कारण असं आहे की आज आपण जर बघितलं तर विशेषत्वाने अनेक खाजगी संस्थांमध्ये इतका त्याचा व्यापार मांडण्यात आला आहे. आणि मग आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एक फी नियंत्रण समिती तयार केली. आता या फी नियंत्रण समितीची अवस्था अशी आहे की या समितीमध्ये एक अध्यक्ष आहे आणि हे मी सांगत नाही, एका केसमध्ये त्यांनीच ॲफिडेव्हिटवर सांगितलं आहे. ते असं म्हणाले की एक केस झाली की अशी फी तुम्ही कशी दिली, त्यावेळेस त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलं की आम्ही करायचं काय. म्हणाले आमच्या जो एक अध्यक्ष आहे, 4 कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि एक पार्ट टाइम CA आहे, बाकी आमच्या जो कुठला स्टाफ नाही. आमच्याकडे महाराष्ट्रातल्या 1500 महाविद्यालयांची प्रपोजल येतात. प्रत्येक प्रपोजल हे 500 पानांपासून 3000 पानांपर्यंतचं असतं आणि त्यामुळे ते प्रपोजल आम्ही उघडूनच पाहू शकत नाही. आलं प्रपोजल की तुम्ही मागितली तेवढी फी दिली जाते आणि आज त्यामुळे उच्च शिक्षणाचं जी काही फी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह फी रेग्युलेटरी अथॉरिटी तयार केली आणि त्या अथॉरिटीच्या माध्यमातून काय ते शैक्षणिक शुल्कामध्ये पकडता येईल आणि काय पकडता येणार नाही या गोष्टी जर आपण ठरवल्या तर मला असं वाटतं की त्यातनं आजही उच्च शिक्षणाची जी फी आहे विशेषतः खाजगी संस्थांमध्ये ती 10% 40% आपण कमी करू शकतो आणि त्याचा एक मोठा दिलासा हा आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतो. आज मी अनेक उदाहरणं बघितली. एक उदाहरण मी बघितलं की एका ₹1 खर्च करून मोठं गेट बांधलं. आता ते गेट आवश्यक आहे का? नाही आहे, पण त्या गेटचे पैसे देखील शैक्षणिक शुल्क ज्यावेळेस ठरवण्यात आलं त्यावेळी जे प्रपोजल मांडलं त्या प्रपोजलमध्ये 1 कोटीचं गेट आमचा खर्च झाला, तो आम्हाला फीतनं वसूल करू द्या, अशा प्रकारचं त्या ठिकाणी मांडलं. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे जर आपण केलं तर ह्या फी सातत्याने वाढत आहेत आणि मग त्याचा इनडायरेक्ट बोजा सरकारवरही येतो. याचं कारण SC ST आणि OBC, SC STची व्यावसायिक शिक्षणामध्ये 100% फी सरकार देत आहे आणि 50% OBCची फी ही सरकार देत आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीच्या भरोश्यावरच खाजगी संस्था आपलं काम चालवत आहेत. ओपनच्या जागा रिकाम्या ठेवतात, याच जागा भरून घेतात आणि फी वाढवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज नफेखोरी चालली आहे. त्यामुळे ही नफेखोरी कुठेतरी आपल्याला बंद करण्याची आवश्यकता आहे. ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ त्या वयामध्ये उच्च शिक्षण प्राप्त करू शकतील अशा विद्यार्थ्यांच्या लोकसंख्येपैकी केवळ 18% आपले विद्यार्थी हे त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत. मग
आपण देशाला पुढे न्यायचं असं म्हणतो, ते कशाच्या आधारावर आपण नेणार आहोत. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत पुढच्या 3-4 वर्षामध्ये हे 35% 25% पहिला टप्पा आणि 35% दुसरा टप्पा हे आपल्याला न्यावं लागेल. ते न्यावं लागेल म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना शिका सांगून होणार नाही. तेवढ्या व्यवस्था आपल्याला उभ्या कराव्या लागतील, तेवढी महाविद्यालय उभी करावी लागतील, तेवढे शिक्षक प्राध्यापक आपल्याला उभे करावे लागतील. ही सगळी व्यवस्था जर आपण उभी केली तरच महाराष्ट्र हा त्याच्यामध्ये अग्रेसर होऊ शकतो. वी आर मुव्हिंग इन अ फास्ट वर्ल्ड, इज अ डायनामिक वर्ल्ड. डायनामिक वर्ल्डमध्ये ज्यावेळी आम्ही वावरत असतो त्यावेळी इतकी माहिती, इतकं तंत्रज्ञान, इतकी सगळी फास्ट मुव्हिंग सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही 3-3 वर्ष कुठला कोर्स घ्यायचा याच्यावर चर्वित करत बसलो तर मला असं वाटतं की आम्ही जो कोर्स घेतो तो मग ऑब्सोल्यूट होत जातो आणि त्यातनं जी एम्प्लॉयबिलिटी आहे किंवा ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस आहे यातनं आम्ही पाठीमागे जातो. आणि म्हणून फ्लेक्झिबिलिटी, जे आमची विद्यापीठ आहेत या विद्यापीठांना फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे, त्यांच्या कायद्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे आणि नवनवीन कोर्सेस सुरू करण्याकरता त्यांना फार ज्याला आपण म्हणतो ते अधिकार हे देण्याची आवश्यकता आहे.